वैष्णव तो जया अवघी देवावरी माया। वैष्णव तो जया अवघी देवावरी माया। नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी। नाही अनिक प्रमाण तृण जन तन धन तृण जन। तुका म्हणे याती हो का तयाती भलती। नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन विठ्ठल विठ्ठल समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्दे प्रदेशं। विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन। समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा पुरन्तं। वैष्णव तो जया अवघी देवावरी माया। वैष्णव तो जया अवघी देवावरी माया। नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महागुरु असणारे निष्ठित तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचा आंतरिक लक्षण सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार तो द्यायचा तो असा। दत्त जयंतीच्या महोत्सवानिमित्त चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा संतोष दादाच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। आज मला असं वाटतंय आपल्या दत्तात्रय भगवंताची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा आजच्या दिवशी झालेली आहे। खूप सुंदर नियोजन केलंय। मूर्ती अगदी गोड आहे महाराज, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही म्हणसाल महाराज सुंदर आहे, कारण की गोरखपूरला जयपूरला मूर्त्या खूप चांगल्या भेटतात आणि सुंदर मूर्ती आहे। पण तुमच्या मूर्तीमध्ये एक चूक आहे महाराज। तुम्ही म्हणसाल महाराज एवढे पैसे खर्च करून आणले आणि मूर्ती चूक काय आहे? घाबरू नका। चूक अशी आहे त्या मूर्तीकडे पाहिलं की फक्त ती मूर्ती आपल्या सोबत बोलत नाही, एवढीच चूक आहे महाराज त्या मूर्तीमध्ये। एवढी सुंदर असं वाटतंय साक्षात दत्तात्रय भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये अवतीर्ण झाले। एवढं सुंदर मूर्ती ज्या दात्यांनी दिली ते असले आपल्या सर्वांचे परिचयाचे आमचे कारभारी भाऊ वहाग गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या वतीने
ही मूर्तीचं सौजन्य आपल्या मंदिरासाठी मिळालेले खूप सुंदर नियोजन आहे. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा आणि दुसरा उत्सव घडला पाहिजे साधूचा. हल्ली लोक देवाचाही उत्सव करत नाही, हल्ली लोक माणसाचाही उत्सव करत नाहीये. हल्ली माणसाला माणसाचा उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज. 90 वर्षाच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. आता यानं काय दिवे लावलेले म्हणून याचा वाढदिवस साजरा करावा हेही कळत नाही. बरं अख्खं गाव त्यानं लुटलेलं असतं, कीर्तन आमचं असतं ना, म्हणावं लागतं यांच्यासारखा माणूस नाही. म्हणजे महाराजही नरकात आणि ऐकणारे नरकात. देवाचं का वर्णन करायचं, का देवाचं उत्सव साजरे करायचे? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय 1, आपण रामनवमी साजरी करतोय 2, आपण दत्त जयंती साजरी करतोय 3. आणि जरी नाही माणसाच्या जीवनामध्ये देवाचा उत्सव घडला तर साधूचा उत्सव तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजे. याचं कारण स्वतः देव काय म्हणतोय पहा. मैं संतन को दास संत मेरे मुकुट म्हणी. मी संतांचा दास आहे. कोणी? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुट म्हणी आहे. म्हणून देवाचा उत्सव नाही केला तर देव नाराज नाही होत, पण साधूचा जर उत्सव केला तर माझा देव असा गदगद होतो महाराज. काय होतो? गदगद होतो. मी नाही सांगत तू कोबरायचं प्रमाणे. देव सारावे परते संत पुजावे आरते संत पुजावे आरते संत पुजावे आरते. देव सारावे परते संत पुजावे देवाची पूजा करत असताना एखादा साधू एखादा संत जर तुमच्या दरबारात आला तर शास्त्र सांगतंय त्या देवाची पूजा बाजूला ठेवा आणि त्या संताची पूजा करा. म्हणून आपण भाग्यवान आहात की दत्तात्रयाचा उत्सव तुम्हाला आणि मला एवढ्या आनंदाने साजरा करायला मिळतो. मी खरं सांगू का, तुमच्या मंडपाचं आकर्षण आहे महाराज. जेवढे काही कीर्तनकार आहेत त्यातले 2 कीर्तनकार जर सोडले तर बहुतांश सगळे कीर्तनकार तरुणच आहे महाराज. विशेष पहा ना, वादक सुद्धा तरुण आहे, कीर्तनकार सुद्धा तरुण आहे, जेवढे काही गायक आहे तेवढे सुद्धा तरुण आहे, विनेकरी सुद्धा तरुण आहे, तुतारेवाले सुद्धा, टाळकरी सुद्धा तरुण आहे, माईक सिस्टीम वाला सुद्धा तरुणच आहे. म्हणजे तरुण आहे म्हणजे बिना लग्नाचा आहे म्हणजे अजून तरुणच आहे, बरोबर ना. माईक वाला सुद्धा तरुण आहे. आणि मला आनंद वाटतो या मंडपाचा जर सर्वे तुम्ही केला, या मंडपाचं जर निरीक्षण केलं तर प्रामुख्याने 85% तरुणांची संख्या ही संप्रदायाचा खूप चांगला विजय महाराज. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला ना महाराज, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या वारकरी संप्रदायाच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीवर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान करतोय, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, हा समाज एका छत्राखाली आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी केलेले आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं मायबाप. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. दिलेल्या वेळात मला या अभंगाची भूमिका तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया हा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. शास्त्रा